नमस्कार, मी डॉक्टर रोहिणी कोकाटे. मी श्रद्धा हॉस्पिटल बार्शी येथे बालरोग तज्ञ म्हणून काम पाहते. मी आज तुम्हाला निरोगी आणि सुदृढ बालक याविषयी काही माहिती देणार आहे. यामध्ये पहिला मुद्दा येतो तो म्हणजे आहाराचा. आहारामध्ये आपण पाहतो हा जो त्रिकोण दिसतोय यामध्ये आपण जास्त करून मुलांना आहारामध्ये ज्वारी, गहू, तांदूळ, डाळी यांचा समावेश आपण आहारामध्ये जास्त केला पाहिजे. दुसरा भाग येतो तो म्हणजे फळांचा. मुलांच्या आहारामध्ये फळं, पालेभाज्या हे जास्त प्रमाणात पाहिजे. तिसरा आणि चौथा भाग येतो तो म्हणजे दूध आणि दुधाचे पदार्थ आणि साखर. आजकालच्या मुलांमध्ये जो मेन प्रॉब्लेम दिसून येतो ते म्हणजे पॅक फूड किंवा फास्ट फूड हे मुलांमध्ये जास्त प्रमाणात खाण्यात येतं. यामुळे मुलांमध्ये हायपरटेन्शन म्हणजेच बीपीचा त्रास, साखरेचा त्रास होण्याची शक्यता राहते. तसंच याचा हृदयावरती पण वाईट परिणाम होतो. मुलांचं अवाजवी वजन वाढतं. तसंच एका रिसर्चमध्ये असं दिसून आलं आहे की यामुळे मुलांमध्ये आतड्यांचं कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढते. दुसरं म्हणजे फास्ट फूडमुळे मुलांमध्ये बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन दिसून येतं. तर कॉन्स्टिपेशन म्हणजे मुलांना शीला त्रास होणं, शीसाठी जोर करावा लागणं किंवा शीमधून रक्त पडणं. बऱ्याचदा मुलांना इनिमा देऊन मग शी होते. असं जर प्रॉब्लेम तुम्हाला काही वाटत असेल तर तुम्ही त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे. दुसरा महत्त्वाचा आरोग्याच्या दृष्टीने मुद्दा आहे तो म्हणजे झोपेचा. जर मुलांना व्यवस्थित झोप भेटली तर मुलांचा IQ म्हणजेच बुद्ध्यांक व्यवस्थित राहतो, स्मरणशक्ती वाढते, मुलं एकाग्रपणे काम करू शकतात, मुलांचा मूड व्यवस्थित राहतो. तसंच मुलांना नवीन नवीन गोष्टी शिकण्यामध्ये रस राहतो. जर मुलांची झोप व्यवस्थित झाली नाही तर त्यामुळे मुलांचा स्कूलमधला परफॉर्मन्स, शाळेमध्ये पण मुलांचा परफॉर्मन्स कमी दिसून येतो. तसंच जर मोठ्या मुलांमध्ये आपण पाहिलं झोप जर व्यवस्थित नसेल तर मुलं व्यसनाधीन होण्याची शक्यता राहते. या चार्टमध्ये आपण बघू शकतो वयोगटानुसार आपण दिलेलं आहे किती झोप आवश्यक आहे ते. 0 ते 3 महिन्यामध्ये 14 ते 17 तास, 4 ते 12 महिन्यामध्ये 12 ते 16 तास, 1 ते 2 वर्षामध्ये 11 ते 14 तास, 3 ते 5 वर्षामध्ये 10 ते 13 तास, 6 ते 12 मध्ये 9 ते 12 तास आणि 13 ते 18 वयोगटामध्ये 8 ते 10 तास झोप मिळणं आवश्यक आहे. आपण अगदी लहान बाळांना त्यांच्या नेहमीच्या जागी किंवा म्युझिक वगैरे ऐकवून झोपवू शकतो. 2 ते 3 वर्षाच्या मुलांना त्यांना बेडशीट अंतरायला टाकून असं प्रवृत्त करू शकतो. दुसरं 10 ते 14 वर्षाच्या मुलांमध्ये मेन प्रॉब्लेम येतो तो म्हणजे मोबाईल किंवा लॅपटॉप जवळ असल्यामुळे मुलं झोपी जात नाही. तर या गोष्टी मुलांच्या झोपेच्या जागेपासून किंवा बेडरूमपासून लांब ठेवल्या पाहिजेत. आणि जर 15 वर्षाच्या मुलांना जर आपण झोपेचं महत्त्व व्यवस्थित समजून सांगितलं तर ते मुलं लवकर झोपण्याकडे त्यांचा कल असू शकतो. आरोग्याच्या दृष्टीने दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुलांचं खेळणं किंवा व्यायाम. यामुळे मुलांच्या हाडांना मजबूती मिळते, स्नायूंना मजबूती मिळते. तसंच यामुळे मुलांना ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये पण खूप मदत होते. यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो, मुलं एकट्याने काम करण्याकडे त्यांचा कल राहतो. आपण या चार्टमध्ये बघू शकतो 3 ते 5 वर्षाच्या मुलांनी दिवसभर ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे, म्हणजे दिवसभर काहीतरी गोष्टींमध्ये एंगेज राहिलं पाहिजे. 6 ते 17 वर्षाच्या मुलांमध्ये दिवसभरामध्ये मुलांनी 1 तास तरी घाम येईल एवढी एक्सरसाइज किंवा व्यायाम किंवा खेळणं असं केलं पाहिजे. यामध्ये रनिंग असू शकतं, सायकलिंग असू शकतं, दोरउड्या असू शकतात किंवा स्विमिंग. मुलांना जे खेळ आवडतील ते त्यांनी केले तरी चालतील, परंतु 1 तास हे करणं जरुरी आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्क्रीन टाईम. आजकालच्या मुलांमध्ये स्क्रीन टाईम खूप वाढलेला आहे. अगदी छोट्या 7-8 महिन्याच्या मुलांनाही आई वडील सुद्धा चारताना मोबाईल देतात. तर या गोष्टींचा मुलांच्या बुद्ध्यांकावरती पण परिणाम होतो. यामुळे मुलांची झोप व्यवस्थित लागत नाही, मुलांचे स्किल डेव्हलपमेंट व्यवस्थित होत नाही, मुलं एकलकोंडी होतात. यासाठी आई वडिलांनी मोबाईल किंवा स्क्रीन म्हणजेच TV वगैरे मुलांना देणं टाळलं पाहिजे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे लसीकरणाचा. लसीकरणामध्ये आपण पाहू शकतो तर लसीकरण काही तोंडी पाजल्या जातात किंवा टोचल्या जातात. तर यामध्ये अर्धमेलेले जंतू आपल्या शरीरामध्ये सोडले जातात की जेणेकरून आपल्या शरीराला त्याची ओळख होते व त्यानुसार आपलं शरीर त्याच्याबद्दल प्रतिकारशक्ती तयार करतं. तर यासाठी सरकारने दिलेल्या वेळापत्रकानुसार वेळोवेळी आपल्या मुलांना लसी देणं खूप जरुरी आहे. या लसीमुळे कधी कधी थोडासा ताप येणं किंवा दुखणं हे होऊ शकतं, पण जर आजारच तेवढे भयंकर असतील तर हा थोडा त्रास काहीच हे नाही आहे. त्यामुळं मुलांना लसी देणं खूप जरुरी आहे. तसंच प्रायव्हेटमध्ये पण काही लसी उपलब्ध असतात, तर त्या लसीसुद्धा काही प्रमाणात जरुरी असतात, तर त्या मुलांना लसी देणं जरुरी आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सामाजिक बांधिलकीसाठी आई वडिलांनी मुलांच्या वाढीकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी येतात ते म्हणजे एकमेकांसोबत वस्तू शेअर करणं, एकमेकांचं व्यवस्थित ऐकून घेणं, एकमेकांच्या सूचनांचं पालन करणं, एकमेकांशी सहमत करून राहणं, मोठ्यांना आदर देणं,
आणि तसंच दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे काही आजारांमधली धोकादायक चिन्ह मी तुम्हाला सांगते. जर सर्दी, खोकला किंवा फ्लू असं काही असेल तर त्यामध्ये मुलांना श्वासाची गती वाढू शकते, श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो, कधी कधी मुलांची ॲक्टिव्हिटी कमी होऊन जाते, मुलांच्या नखांचा कलर किंवा ओठांचा कलर बदललेला असू शकतो. असे लक्षणं तुम्हाला काही दिसल्यास तुम्ही त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मेंटल इलनेस, म्हणजेच मुलांमध्ये आजकाल उदासीनता दिसून येते. तर हे तुम्हाला सुरुवातीलाच लक्षात आलं आणि तुम्ही त्वरित जर ट्रीटमेंट घेतली तर त्यापासून तुम्ही मुलांना परावृत्त करू शकता. यामध्ये तुम्हाला दिसून येईल मुलांमध्ये चिडचिड होते, मुलांची झोप व्यवस्थित लागत नाही किंवा जेवण व्यवस्थित करत नाही, एकटे एकटे राहतात. तर असं काही तुम्हाला लक्षणं दिसल्यास तुम्ही त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे. दुसरा आजार दिसतो तो म्हणजे जुलाब. जर मुलांमध्ये 6 महिन्याच्या आतील मुलांमध्ये तुम्हाला जुलाब वाटले तर तुम्ही त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे. यापेक्षा मोठ्या मुलांमध्ये जर दिवसभरामध्ये 7-8 वेळा जुलाब होत असतील, उलट्या होत असतील, पोटदुखी असेल, ताप खूप जास्त येत असेल, शीमधून रक्त पडत असेल किंवा लघवीचं प्रमाण कमी असेल, त्वचा कोरडी पडली असेल, असं जर तुम्हाला दिसलं तर तुम्ही त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे. या मी काही कंडिशन सांगते, या जन्मतःही असू शकतात किंवा नंतर पण उद्भवू शकतात. यामध्ये तुम्ही बघू शकता या डायग्राम आकृतीमध्ये दिसते त्याप्रमाणे जे गोल आहे त्या ठिकाणी कधी कधी सूज येऊ शकते किंवा जन्मतः असते. जर असं काही तुम्हाला दिसल्यास तुम्ही त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे. या कंडिशनला आपण हर्निया असं म्हणतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे हायड्रोसिल. हायड्रोसिल म्हणजे मुलांमध्ये खालच्या भागामध्ये सूज असू शकते. यामध्ये पाणी कलेक्ट झाल्यामुळे ती सूज आपल्याला दिसते. तर यामुळं अंडाशय खराब होऊन पुढे जाऊन मुलांना वंध्यत्व येण्याची शक्यता राहते. यासाठी तुम्ही त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे. दुसरी कंडिशन आहे फायमोसिस. फायमोसिस म्हणजे लिंगाची जी त्वचा आहे ती पुढच्या बाजूला चिकटलेली राहते आणि ती अडखळत मागे जाते किंवा मागे जात नाही बिलकुलच. तर या अशा गोष्टींमध्ये तुम्ही त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे. यामध्ये बऱ्याचदा मुलं शू करताना पुढच्या बाजूला शू साठली जाते किंवा त्वचेचा फुगवटा दिसतो. असं जर तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे. अजून एक कंडिशन म्हणजे अनडिसेंडेड टेस्टिस. यामध्ये आपण पाहू शकतो जेव्हा बाळ तयार होतं तेव्हा त्या अंडाशय हे पोटामध्ये असतं आणि नंतर जशी बाळाची वाढ होते तसं ते खाली येतं. हे अंडाशय जर व्यवस्थित खाली आलं नाही किंवा आहे त्या जागेवर जर ते नसेल तर त्याच्यामध्ये शुक्राणू व्यवस्थित तयार होत नाहीत आणि पुढे जाऊन मुलांना याच्यामध्ये वंध्यत्व येऊ शकतं. यासाठी आपण ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे. दुसरी एक कंडिशन आहे ती म्हणजे टंग टाय. टंग टायमध्ये आपण पाहू शकतो हे आहे नॉर्मल, म्हणजे आपले सगळ्यांची जसं नॉर्मल आहे ते. दुसरं म्हणजे याच्यामध्ये जीभ खाली चिकटलेली, हे कमी प्रमाणात आहे. अशामध्ये मुलांना जर अंगावरचं दूध पित असेल तर थोडंसं त्रास होऊ शकतो आणि याच्यामध्ये जास्त प्रमाण आहे. याच्यामध्ये मुलांना गिळायला पण त्रास होतो आणि मुलांचे बोलण्यामध्ये पण डिले होऊ शकतो. तर हे तुम्हाला जर असं काही कंडिशन दिसली तर तुम्ही त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे. असं मी तुम्हाला काही आरोग्याविषयी माहिती दिलेली आहे. तुम्हाला याविषयी काही शंका असल्यास तुम्ही श्रद्धा हॉस्पिटलमध्ये केव्हाही संपर्क साधू शकता. आम्ही 24 तास तुमच्या सेवेसाठी उपलब्ध आहोत. थँक्यू.